श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 14वा तृतीय स्कंध मनुष्य लोकातील एक महिना म्हणजे पितर लोकांचा एक दिवस 6 महिन्यांची अयने अर्थात दक्षिणायण उत्तरायण म्हणजे देव लोकांचा दिवस रात्र अशी 100 वर्षे म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस अशी कालगणना दुर्बोध आहे। आपण सध्या 21व्या शतकात असल्याचा वारंवार उल्लेख करतो, पण हे 21वे शतक हे ख्रिस्त गणनेप्रमाणे आहे आणि कलियुगाची आता 51वे शतक संपून 52वे शतक सुरू आहे। मागे एकदा प्रलय कालाची चर्चा सुरू होती। प्रलय हा या कालगणनेचा भाग आहे। प्रलय म्हणजे केवळ प्रचंड उलथापालथ, महापूर, भूकंप आणि सर्व गडप असे काही नाही। अजून कलियुगच संपण्यास 4 लाखपेक्षा जास्त वर्षे लागणार आहेत। सांप्रत सुरू असलेल्या शालिवाहन शकांची 18,000 वर्षे, नंतर वैतरणी शक 10,000 वर्षे, शेवटी कल्की होईल तो 800 वर्षे असेल। हा कलियुगाचा अंतिम पाद। याच्या काळात प्रलय होईल, कारण यावेळी चतुर्युगी संपते। पुनश्च सर्वत्र पाणी होईल, पुन्हा ब्रह्मदेवाला एकटे जाणवेल आणि पुन्हा बहुश्याम म्हणून अणुरेणू त्रसरेणूपासून सृष्टीची उत्पत्ती होईल। हे सर्व अनाकलनीय असले तरी एखाद्या घड्याळातील 3 काट्याप्रमाणे सेकंद काटा 60 वेळा फिरला तरी मिनिट काटा 1 मिनिट पुढे सरकेल। तास काट्याला तर साधा धक्काही बसणार नाही। असा 43,200 वेळा फिरल्यावर तास मिनिट सेकंद काटे एकाच ठिकाणी येतील। वर मानवी गणना आणि दैवी गणना याची कल्पना करण्यापुरती माहिती दिली आहे। एवढी गणना पूर्ण व्हावयाची असेल आणि मानवाचे हाती केवळ 100 वर्षे असतील तर त्याचे किती जन्म होतील? आपल्याला हे गणित करायचे नाही। आपल्याला हातात थोडा काळ आहे आणि अंतिम ध्येय अनंत काळ दूर आहे। तेव्हा विचार करीत बसण्यापेक्षा साधना साधेल तितकी करीत राहणे महत्त्वाचे, हे समजले पाहिजे। अशा रीतीने भागवत स्वरूपाची जाणीव ठेवून भगवंताच्या लीलांचे स्मरण करणे आत्मकल्याणाला सहाय्यभूत होते। परीक्षितीने श्री शुकदेवांकडून विदुर आणि मैत्रेय संवाद ऐकला। श्री शुकदेव म्हणाले, एवढे ऐकतानाच विदुराच्या मनात अनेक प्रश्नांचा प्रादुर्भाव झाला। त्याने विचारले, पृथ्वीला रसातळातून वराह नारायणांनी बाहेर काढले, त्यावेळी त्यांचे हिरण्याक्षाशी युद्ध झाले। ह्या हिरण्याक्षाचे कथानुसंधान काय? यावरून त्याचा पूर्व इतिहास मैत्रेयांनी कथन केला। भगवंताचे द्वारपाल जय विजय यांनी एकदा सनतकुमारांना द्वारावर अडवले, म्हणाले परवानगी घेतो। तेवढ्यानेच सनतकुमार रागावले। षड्विकारांवर मात केल्यावरही 7व्या दरवाजावर त्यांचा अहं जागृत झाला। भगवंताच्या दर्शनाला जाताना अहंता नाही, लीनता पाहिजे, अन्यथा दर्शन होत नाही। जय विजयांना त्यांनी शाप दिला, 3 वेळा तुम्ही राक्षस कुळात जन्म घ्याल। भगवंतांनी त्यांना उशाप दिला, प्रत्येक वेळी मीच अवतार घेऊन तुमचा उद्धार करीन। तेच हे हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू। अति लोभानेच रसातळाला गेलेल्या पृथ्वीला भगवंतांनी वराह होऊन वर आणले। वराह म्हणजे उत्तम दिन। नंतर मैत्रेयांनी विदुरांना सांगितले, यानंतर वेन राजा झाला। तो पराक्रमी आणि कठोर शासन होता, त्यामुळे सर्व त्याला भीत असत। त्याला कोणाचा विरोधच उरला नाही, त्यामुळे तो उन्मत्त झाला। विरोध हे गतीचे उत्तम नियंत्रण असते, नाहीतर ती गती अधोगतीकडे घेऊन जाते। वेनाचे तसेच झाले। त्याचा नाश केल्यावर पृथु राजा झाला आणि अर्ची त्याची पत्नी झाली। वेनाच्या दुराचाराने बंदिवासात पडलेल्यांना प्रथम पृथूने मुक्त केले। लोकांनी पृथूची प्रशंसा केली। तेव्हा पृथू म्हणाला, माझा कोणताच गुण अजून प्रगट झाला नाही, तर माझी प्रशंसा का करता? याला म्हणतात राजा। राजाला दर्प असू नये। या दर्पामुळेच एका राजाला हत्तीच्या जन्माला जावे लागले, तोच गजेंद्र। तृतीय स्कंध समाप्त। गोपाळ कृष्ण भगवान की जय।